मंडळी नमस्कार. मंडळी, देशामध्ये जी काय सध्या स्थिती सुरू आहे, म्हणजे विशेषतः राजधानीमध्ये जी काय पॉलिटिकल स्थिती सुरू आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रकार सुरू आहे, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये एक महत्त्वाची घटना आज घडते आहे. ती घटना म्हणता येणार नाही, परंतु ती दोन नेत्यांच्या संदर्भातला विषय आहे. आज राज्यातल्या दोन नेत्यांचा जन्मदिवस आहे. 22 जुलै या दिवशी दोन महत्त्वाचे नेते राज्यामध्ये जन्माला आले. त्यातले एक विद्यमान आहेत आणि एक आत्ता दिवंगत झालेले आहेत. दुर्दैवाने ते आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यापैकी पहिले नेते जे आहेत ते अजितदादा पवार आहेत, जे दिवंगत झालेले आहेत. दुर्दैवाने 6 महिन्यापूर्वी म्हणजे 28 जानेवारीला एका विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. अत्यंत संयमी म्हणता येईल किंवा राजकारणाची पूर्ण समज असलेला, लोकांशी थेट नाळ जुळलेला, पक्षावरती घट्ट पकड असलेला, विषयाची उत्तम जाण असलेला, म्हणजे एखादा विषय समजावून सांगितला की तो पटकन त्यांना समजेल आणि त्याच्यावरती पुढे काही करता येईल, अत्यंत कार्यक्षम आणि निर्णय घेण्यामध्ये अत्यंत चपळ अशा पद्धतीचा हा नेता होता. अर्थात त्यांना राजकीय बॅकग्राऊंड होतं. राजकीय बॅकग्राऊंडमुळे ते पुढे आले असं म्हणता येईल, कारण राजकीय पाठिंबा फार मोठा असतो. तो अर्थातच दुसऱ्या नेत्याला नव्हता. दुसरा नेता जो आहे तो आत्ता विद्यमान मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे, देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय पार्श्वभूमी काहीसुद्धा नाही. त्यांचे वडील आमदार होते, मात्र ते चळवळीतले आमदार होते. पक्षाकरता त्यांनी काम केलं होतं म्हणून त्यांना दिलं होतं आणि ते अचानक त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा म्हणून देवेंद्र फडणवीसांना राजकारणामध्ये स्थान मिळालेलं नव्हतं. त्यांच्या जागेवरती नितीन गडकरी निवडून आलेले होते. देवेंद्र फडणवीस यांची एंट्री राजकारणात नागपूरचा नगरसेवक, नंतर महापौर अशी झालेली होती. एकीकडे अजित पवार आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, हे दोघांची मैत्री अत्यंत घट्ट होती. खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच त्यांना श्रद्धांजलीपर जे भाषण केलं विधानसभेमध्ये, त्यामध्ये हे सांगितलेलं होतं. अत्यंत विश्वास एकमेकांवरती होता त्यांचा. आणि राजकारणामध्ये काही गोष्टी नाळ जुळण्याकरता काही गोष्टी घडाव्या लागतात. त्याप्रमाणे त्यांच्या काही गोष्टी घडल्या होत्या, त्यामुळे कदाचित त्यांची ती नाळ जुळली होती. आज एकनाथ शिंदे यांना थोडासा शह देण्याकरता देवेंद्र फडणवीसांना अजित पवार यांची गरज होती. मात्र आज त्यांचा पक्ष तरी तिकडे आहे. म्हणजे सुनेत्रा वहिनीने आज 6 महिन्यामध्ये स्वतःला फार सिद्ध करण्यासारखी काय, त्यांचं आकलन करण्यासारखी काय परिस्थिती नाही, कारण 6 महिन्यात कोणाचं असं आकलन होणं काय योग्य नाही, किंवा करणं योग्य नाही आहे. मात्र देवेंद्र फडणवीसांकडे नजर जी आहे ती लोकांची किंवा महाराष्ट्रातली विशेषतः देशाचं नेतृत्व करण्याच्या संदर्भातली आहे. त्यांच्याकडे त्या गोष्टीची जाण आहे. देशाचं नेतृत्व ते करू शकतात. तेवढं त्यांना पक्षावरती पकड आहे, प्रशासनावरती पकड आहे, विषयाची पूर्णपणे जाण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेतृत्व क्षमता त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यांनी ते वारंवार सिद्ध केलेलं आहे. आता अजित पवार अस्तित्वात जिवंत नाहीत, मात्र देवेंद्र फडणवीसांकडे देशाचं लक्ष लागलं आहे.